स्वामी म्हणतात, आनंदाने जगायचा सोपा उपाय. जी माणसं हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नयेत आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नयेत. अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना समोरं जाणं हेच तर आयुष्य आहे. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करते आणि उशिरा मिळणारे यश आपले व्यक्तिमत्व तयार करते. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 अंक आहेत, त्यापैकी एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 56 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. जिथे सर्व असमर्थ ठरतात तेथे फक्त माझे स्वामी समर्थ असतात. मन जेव्हा पूर्ण तुटून जातं, आशेचं शेवटचं दारही बंद होतं, तेव्हा त्यांच्या नावातच पुन्हा जगण्याचं बळ मिळतं. जगाने कितीही पाठ फिरवली तरीही त्यांनी हात कधी सोडला नाही. अंधार कितीही असला, संकट कितीही असले तरीही त्यांच्या कृपेने प्रकाश हरवला नाही. जेथे शब्दही शांत होतात तेथे त्यांचा आशीर्वाद बोलतो. कारण जिथे सर्व असमर्थ तेथे फक्त माझे स्वामी समर्थ असतात. स्वामी सांगतात, कधीच म्हणू नकोस दिवस माझे खराब आहेत. शांतता आणि संयम ठेवून दाखवून दे जगाला, तू पण लढणारा आणि हार न मानणारा योद्धा आहेस. मनाने एवढे चांगले राहा की तुमचा विश्वासघात करणारा पण आयुष्यभर तुमच्याजवळ येण्यासाठी रडला पाहिजे. या जगातील सर्वात सुंदर नातं म्हणजे निवडलेल्या व्यक्तीची परिस्थिती न बघता शेवटपर्यंत निस्वार्थपणे साथ देणं. स्वामी म्हणतात, संगत खराब असली की माणूस खराब होतो, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, संगत कोणाचीही असो, घडणं आणि बिघडणं हे आपल्या हातात असतं. जिथे आपली सहनशक्ती संपते तिथूनच स्वामींची कृपा सुरू होते. म्हणूनच जेव्हा सगळं असमर्थ तेथे फक्त माझे श्री स्वामी समर्थ. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 55 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरीही त्यांची संपूर्ण ओळख वाणी आणि विचार आणि कर्मानीच होते. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनाला लावून घेऊ नये, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील. स्वामी म्हणतात, मानसिक शांती हवी असेल तरच सर्व काही छान वाटते, नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागते. शरीर सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजे, कारण लोक चेहरा विसरतात, शब्दांना विसरत नाहीत. स्वामी म्हणतात, सोडून देणं हार नाही, ती आतली शांतता निवडणं असतं. सोडून दिलंय रागातून नाही, समजुतीतून. कारण कधीकधी सोडून देणं म्हणजे हार नसते, स्वतःला जपणं असते. पतंग खूप लांब गेल्यावर ते गुंडाळण्यातून गुंता वाढवण्यापेक्षा त्या पतंगला तोडून मोकळं केलेलं कधीही चांगलं असते. स्वामी म्हणतात, जे बदलता येत नाही ते स्वीकारा, जे स्वीकारता येत नाही ते बदलण्याची हिंमत ठेवा आणि दोन्हीमधला फरक समजण्याचे शहाणपण ठेवा. स्वामी म्हणतात, ज्याला कोणी आपलं म्हणलं नाही त्याला देवाने कधी एकटं सोडलं नाही. आता मला माझ्या भविष्याची थोडीसुद्धा चिंता नाही स्वामी, कारण मला माहीत आहे ते तुमच्या हातात सुरक्षित आहे. मी चालते आहे डोळे मिटून तुमच्या नावाच्या विश्वासावरच. हे आयुष्य उभं आहे, उद्या काय होईल याचा विचार नाही आता, कारण आज तुम्ही माझ्यासोबत आहात. जगाच्या गणितात मी हरले नाही, तरी तुमच्या कृपेत मी नेहमी जिंकलेच आहे. वादळ येतील, रस्ते बदलतील, कधी अश्रू कधी शांतता येईल, पण एकच सत्य मनात ठाम आहे, माझं भविष्य माझ्या स्वामींच्या हातात आहे आणि तुमच्या हातात ते नेहमी सुरक्षितच राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा. स्वामी सदैव तुमचे रक्षण करतील, सर्व समस्या संकट दूर करतील. भेटूया नवीन एका अशाच मोटिवेशन संदेशासोबत. धन्यवाद.